जिल्हा परिषद बहुविध प्रशाला हिंगोली, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद प्रशाला हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय व्यावसायिक शिक्षण प्रकल्प प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनीषा खरे यांची उपस्थिती होती, तर कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून महिला बालकल्याण सभापती रुपाली पाटील गोरेगावकर, शिक्षण व अर्थ सभापती बाजीराव जुमडे यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिंधू दहीफळे यांनी केले, तर प्रास्ताविक शिवलिंग साखरकर यांनी केले। योग्य वापर करून आपण त्या क्षेत्रामध्ये नाव कमावण्याकरता चांगलं व्हावं आहे। फक्त आपल्यापुरतं सीमित न राहता मी अगोदरच सांगितलेलं आहे की नोकरीची संधी फार कमी असल्या कारणाने इतरांना सुद्धा नोकरीची संधी आपण उपलब्ध करून देऊ शकता एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आणि आवडीच्या फील्डमध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळणार आहे। त्याच्याकरता कुठंतरी प्रोत्साहन मिळावं म्हणून असा कौशल्य विकासाचा उत्सव आपण या ठिकाणी घेत आहोत। या उत्सवाला माझ्या शुभेच्छा राहणार आहे। फक्त उत्सव म्हणून या कार्यक्रमाकडे न बघता भविष्याकडे सुद्धा आपल्याला काय वाटचाल करायची आहे हे सुद्धा या ठिकाणी घेऊन जाऊ। ITI यांची फार महत्त्वाची भूमिका आहे। सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमुळे आपल्या व्यावसायिक शिक्षणाचे अनेक दालने उघडी झालेली पाहायला मिळेल। मी मगापासून व्यावसायिक शिक्षण हा शब्द वापरत आहे, पण हे व्यावसायिक शिक्षण म्हणजे तर काय? जे शिक्षण व्यवसाय व रोजगार निर्माण करते त्या शिक्षणाला व्यावसायिक शिक्षण असे म्हणतात। यालाच करिअर किंवा तांत्रिक शिक्षणही असे म्हणतात। व्यावसायिक शिक्षण प्रामुख्याने प्रात्यक्षिकावर भर देणारे असते, प्रॅक्टिकली। त्यामुळे आपल्याला कौशल्य प्राप्त होते, आपणास रोजगार निर्माण करता येऊ शकतो। आपण जे पारंपरिक शिक्षण घेत आहोत त्याऐवजी या पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करावा असे मला वाटते। जिल्हास्तरीय व्यावसायिक शिक्षण प्रकल्प प्रदर्शनी कौशल्य उत्सव 2020 या कार्यक्रमाअंतर्गत बहुविध प्रशालेतील मुला-मुलींनी अनेक प्रकारचे प्रयोग सादर केले होते। या प्रयोगांची प्रत्यक्षात पाहुण्यांनी पाहणी देखील केली आणि विद्यार्थ्यांनी आपण तयार केलेल्या प्रयोगाविषयी माहिती देखील दिली। हिंगोली जिल्ह्यातील जिल्हास्तरीय व्यावसायिक प्रशिक्षण प्रकल्प प्रियदर्शनीमध्ये 11 शाळांनी सहभाग नोंदविला होता। त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले वेगवेगळे प्रयोग प्रियदर्शनीमध्ये मांडले होते। प्रियदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रयोगाची पाहणी केल्यानंतर नंबर आलेल्यांना बक्षीस देखील देण्यात आलं। हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN न्यूज हिंगोली।